मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी जितेंद्र आव्हाड हे दाखल झाल्याचं कळतंय। आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या घरी आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। त्यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचल्याची माहिती मिळतेय। गणपतीच्या दर्शनाला आव्हाड आल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ राहतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले होते त्यानंतर देखील आव्हाडांनी अनेक वक्तव्य केली होती, पण मधल्या काळामध्ये त्यांच्यामध्ये वितुष्ट होतं। ही सगळी पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर आजची जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांची भेट ही विशिष्ट आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, महत्त्वाची आहे। अगदी काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या या ठाण्याच्या निवासस्थानी लुईसवाडीमध्ये आलेले आहेत आणि ज्यावेळी जितेंद्र आव्हाड आले त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं, त्यांचा ड्रायव्हर आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेच जण आले। त्यांना विचारलं देखील आम्ही की कशासाठी आपण नेमके आलेले आहात, तर त्यांनी सांगितलं की गणपती बाप्पा आहे मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि त्यासाठीच मी दर्शनासाठी आज आलेलो आहे। आणि आव्हाड हे अनेक ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांच्या घरी जात असतात। मग ठाण्यामधली ही संस्कृती देखील आहे की कोणत्याही पक्षाचा नेता असू दे ते एकमेकांच्या घरी होळीला असतात, गणपतीला असतात आणि तीच परंपरा कदाचित ही कायम ठेवली जाते। पण ज्यावेळी दोन नेते इतक्या मोठ्या गॅपनंतर आणि मागे ज्यावेळी वादविवाद झाले होते त्या पार्श्वभूमीवर भेटतात त्यावेळी नक्कीच त्यामध्ये काही ना काही राजकीय वेगळ्या देखील चर्चा होऊ शकतात, ती शक्यता नाकारता येत नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांच्या घरी ठाण्याच्या या निवासस्थानी दरवर्षी बाप्पाचं प्रतिष्ठापना केली जाते। वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पूजा केली, प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर आता ठाण्याच्या घरी त्यांची प्रतिष्ठापना सुरू आहे, पूजा सुरू आहे। आतमध्ये सहकुटुंब या पूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बसलेले आहेत आणि त्याच वेळी जितेंद्र आव्हाड देखील या बाप्पाच्या दर्शनाला मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचलेले। त्यामुळे याला राजकीय पार्श्वभूमी तर आहेच, मात्र ठाण्यातली एक संस्कृती, राजकीय संस्कृती जपण्याचे देखील पार्श्वभूमी या भेटीच्या मागे आपण बोलू शकतो। अगदी धन्यवाद अक्षय या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।